आणि हे प्रॉपर बिहारचे तरी मराठी एकदम फ्लुएंटली बोलतात बघा. बाय मंक्या. अजून एक आम्ही झाड घेतलेलं आहे. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू न्यू ब्लॉग. आज थोडंसं रिलॅक्स होतो, घरी काय काम नव्हतं सो आम्ही आलेलो आहे झाडं आणायला. झाडं आणायला आलो आहे आम्ही नर्सरीमध्ये, जे की नवले ब्रिजपाशी आहे. नवले ब्रिजपासून जवळजवळ 100 मीटरच्या अंतरावरती इकडे आहे नवले ब्रिज. आणि आम्ही आलेलो आहे इथे मल्हार नर्सरी म्हणून एक शॉप आहे, त्याच्यामध्ये झाडं आणायला आलेलो आहे आम्ही. घ्यायचे स्टुडिओमध्ये थोडी झाडं घ्यायचे, थोडी घरामध्ये पण झाडं घ्यायचे, सो म्हणून आलेलो. बघूया आता झाडं कशी आहेत, तुम्हाला दाखवतो झाडं वगैरे कशी आहे तिथे, आणि त्याची प्राईस रेंज पण काय आहे ते पण तुम्हाला दाखवतो. झाडं मला वाटतं आमच्यापेक्षा महाग आहेत झाडं. आणि आम्ही आतापर्यंत किती झाडं घेतलेत सांग? 10 ठिकाणावरून आम्ही झाडं घेतले. झाडं घेऊनच महाग झालेलं आहे. एक एक झाड काही येत नाहीये. हे छान, किती छान आहे बघा. हे लिहिले आहे ना. सो गाईज इथे झाडं तर चांगली आहेत, पण झाडं महाग देत आहेत दादा. काय करायचं. तर हे काका कोणतं नवीन आहेत, काका हसतात माझ्याकडे. हे घेतलं का? काय वाटतं तुला? छान आहे. पण हे आताच छान दिसतात, आपल्या घरात गेले खराब दिसतात. सो गाईज आम्ही बहुतेक हे झाड घेत आहे. आणि हे काका म्हणले चांगलं आहे झाड, येणार झाड. जर मेलं तर ह्या व्हिडिओमध्ये प्रूफ राहिले आणि ह्यांना दाखवायचं. मजबूत कन्फ्युजन आहे, कारण की इथं खूप सारी चांगली चांगली झाड आहेत. रोहितनं हे झाड दाखवलेलं आहे. गाईज ती म्हणली त्याच्यामध्ये साप असेल, तुला आपण म्हणलो की नागिनीला साप काय नाही. ये खुद ही एक नागिन आहे. आणि इकडे बघा नवले ब्रिज किती मस्त दिसतोय बघा. हा वाला आहे नवले ब्रिज, हा समोर वरून गाड्या निघाले. ह्या मॅडम फक्त विचारतात कितीला घेत काय नाहीये. घ्यायचं असेल तर विचारायचं कितीला आहे बरं का. एक नियम, जर घ्यायचं असेल तर प्राइस विचारायची, का मॅडम. नाहीतर आमच्या दुकानामध्ये यायचं नाही. ते दादा सांगत होते की हे जे त्यांचं जे शॉप आहे मल्हार नर्सरी, हे त्यांच्या आजोबापासून चालत आलेलं आहे. त्यांच्या वडिलांनी पण सांभाळलेलं आहे आणि आता ते सांभाळत आहेत. जवळजवळ हे 35 वर्ष झालं हे शॉप सुरू आहे आणि आता दादा सांभाळतात हे शॉप. चांगलं वाटलं की. आणि हे प्रॉपर बिहारचे तरी मराठी एकदम फ्लुएंटली बोलतात बघा. असं पाहिजे, असं नाही की महाराष्ट्रातली लोक बाहेरच्या लोकांना मारतात, असं काही गोष्ट नाहीये. जर अशी एवढी चांगली माणसं असतील तर का तसं होईल. आणि एकदम प्राऊडली एकदम मराठी बोलतात. असं नाही की आमच्याशी स्टार्टिंगला हिंदीमध्ये बोलले, असं काही नाही आहे, मराठीमध्येच बोलले. आणि एकदम व्यवस्थित बिहेवियर पण आहे. आता ह्या मॅडम किती त्रास देत असतील तुम्हाला माहीत असेल, सारखं विचारत असतील तरी पण एकदम शांततेत उत्तर देत आहेत. अजून पण चाललेलंच आहे बघा यांचं. छोटी येतात. सो गाईज नवले ब्रिजचं वातावरण बघा, एकदम फुल किती छान आकाश झालेलं आहे. आणि इकडे चंद्रवरती बघा, चांद छुपा नाही आहे दिख रहा है. आणि इकडे आहे काय सुंदर वातावरण आहे आज, मस्त वातावरण. इकडे बघा की हायवे किती छान दिसतोय, मस्त एकदम. हे आम्ही झाड घेतलेलं आहे छोटस. तर या मॅडम गेलेले आहेत कुठेतरी आतमध्ये. आणि इथे मोर बघा किती चांगला आहे, छान आहे ना मोर. चहा प्यायला कप पाहिजेत का तुम्हाला मित्रांनो? ह्याच्यावरती माणसं पण आहेत 3, 1 2 3. आपण ते गए एक पायावरती सापडला. ती बघा मांजर माझ्या समोरून आता पळत गेली, काहीतरी खायला गेली.
ऐ इकडे इकडे अय मंक्या मन्या इकडे या मन्या घाबरू नकोस. नाही 220 ला 200 रुपयाला 180 ला तेच टाकून द्या ना त्याच्यामध्ये. import 100 रुपीजचा जरा. सो आम्ही आता हे झाड घेतलेलं आहे आणि छोटीशी कुंडी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आता ते झाड लावता आहे. हे मनी प्लांट आहे घरामध्ये ठेवण्यासाठी. हे पण घेतलंय दाखव. आणि दादा झाड लावून घेत आहे. आणि हे पण घेतलेलं आहे छोटंसं एक स्टुडिओसाठी इथे. यांच्या इथं कामाला राहू का? कामाला असं राहू का? चालेल की. असं व्यवस्थित ठेवायला सगळं. होय जास्त माती भरूच नका, थोडं खालीच ठेव. आम्ही 2 झाडं घेतलेले आहेत. एक मनी प्लांट घेतलेला आहे आणि एक छोटंसं बांबूचं ट्री घेतलेलं आहे. आणि झाडं म्हणताय. तो गाईज आम्ही आता झाड घेतलेलं आहे आणि आता आम्ही निघालोय घराकडे. नाही. मजबूत आता ट्रॅफिक पुढे दिसतं आहे. इकडे बघा पुढं ट्रॅफिक आहे, पण आता आपल्याला तिकडे नाही जायचं, आपल्याला इकडे जायचं. आणि पुढे बघा मस्त चौकाचा नजारा. अजून एक आम्ही झाड घेतलेलं आहे. आता हे झाड घेऊन आम्ही आता घरी निघालो. हे पाठीमागं पकडलेलं झाड घेतलेलं आहे, निघालेलं आहे घरी. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, काम करत राहा आणि हसत राहा. बाय बाय, टेक केअर, पीस.